आई, मला भूक नाहीये. मी मैत्रिणीसोबत भेळपुरी खाल्लेली बाहेर, तिने मला खाऊ घातले. धम्मपालने खायला दिले म्हणून सांग ना आम्रपाली बेटा. धम्मपाल तुझी मैत्रीण कशी होऊ शकते? कोण आहे? आई तुला आवाज आला का ग? अगं पोटात जेवण नसल्यामुळे होतं असं. तू आज जा आणि पाणी पिऊन घे. हा, काही होणार नाही. आणि हो, येताना ह्याच्यासाठी पाणी घेऊन ये. हा काही विचित्रच प्रकार वाटतोय मला. जा आज जा, काही होणार नाही. जा. हा ना राजा. आई हा डबा खाल्लेलाच नाही. आणि का रे, का नाही खाल्ला तू डबा? आई वास येतोय, खाऊच वाटत ना. वास येतोय? पाहू दे ग. हो ग, हे सर्व विटून गेलंय. एक काम कर बाळा, तू पोटभर पाणी पिऊन घे. हा, आणि झोपून जा. हा, आपण उद्या जेवण करूया. हा, जा माझा लाडका. आई मला खूप खूप भूक लागली. मी हे खाऊ? मला आंबट चालतंय. अगं हे विटून गेलंय, अशाने आजारी पडशील तू. आई मला अभ्यास करायचा आहे. पोटात भूक असताना कसं काय अभ्यास होईल? आई मी हे खाते आणि अभ्यासाला बसते. अगं आम्रपाली, तुला खायचं जर असेल ना तर स्टोव्हवर गरम करून खा. स्टोव्ह मध्ये रॉकेल कुठे आहे गरम करायला? अशीच खाते, मला चालेल. देवा हे काय चाललंय? त्यांना इतके दुःख आणि त्रास का? मी एका क्षणात त्यांना दुसरे अन्न देऊ शकतो. बजरंगबली, भाग्यातला भोग कोणालाही चुकणार नाही. अहो हे जे काही होतंय ते त्यांच्या भल्यासाठीच होतंय. बघा, ही आम्रपाली मनात नसताना देखील विटून गेलेले अन्न कशी नाईलाजाने खाते. अन्नाची किंमत कळणं खूप महत्वाचं आहे. उद्या चालून ही मुलगी उतणार नाही आणि मातणारही नाही. अगं आम्रपाली, सावकाश खा, ठसका लागेल ना बाळा. बघितलं प्रभू, ही मुलगी कशी खाते. सर्वजण म्हणतात की अन्न टाकू नये, पण विटलेलं अन्न टाकायचं असतं. पण इथे विटलेलं अन्न सुद्धा खूप गरजेचं आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. सर्वांनी काय झालं आणि तुम्ही रडताय कशाला? पितांबर भाऊ काही बोलले का तुम्हाला? तुमच्या पितांबर भाऊनी लय त्रास दिलाय मला. वहिनी खरंच सांगते, लय त्रास दिलाय. आता मला मूल होत नाही, त्यात माझा काय दोष? म्हणजे या सगळ्यासाठी ते तुम्हाला जबाबदार ठरवत आहे? होय. आणि मी खरंच सांगते वहिनी, तुम्ही आता त्यांना ना त्यांची टेस्ट करून घ्यायला सांगा. पाहिजे तर मी पण माझी टेस्ट द्यायला तयार आहे. ज्यांच्यामध्ये दोष असेल ना त्यांनी हे घर सोडून निघून जायचं. माझ्यात दोष असेल तर मी हे घर सोडून निघून जाईल. असं काय बोलताय? ह्यानी काय होणार? ऐका, असं करू नका. ह्यानी संसाराचं वाटोळं होईल. हो नाही नाही वहिनी, एक तर मी तरी हे घर सोडून जाईन किंवा त्यांनी तरी हे घर सोडून जायचं. मी आता राहणारच नाही या घरात. सरू वहिनी, तुम्ही माहेरी जाताय का? नाही, बहिणीकडे जाते. हो, नाहीतरी इथे राहून सुद्धा काम करायचंच आहे आणि तिथे जाऊन सुद्धा काम करणारच आहे. तेवढाच निदान डोक्याला व्याप तरी कमी होईल. अहो, मी पितांबर भाऊंशी बोलून घेते. तुम्ही थांबा आजचा दिवस. वहिनी, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे मला तुमच्या नवऱ्याशी बोलावंच लागेल आणि मी बोलेनही.
हे सगळं तुम्ही आठ ठेवा बघू, मी त्यांच्याविषयी बोलून घेईन. तुम्ही शांत व्हा. तुम्ही म्हणत आहात म्हणून आजचा दिवस थांबते मी, पण जर उद्याला ते जर असेच वागले ना तर मात्र मी सरळ ठाण्याला बहिणीकडे जाईन. नाही वहिनी, वहिनी तुम्हाला काही हवंय का? नाही नाही सरुवहिनी, मला ना 100 रुपये मिळतील का? माझा पगार झाल्यानंतर मी देईन तुम्हाला. वाटलंच मला, मला काय परक समजता? हा हे घ्या, आहेत माझ्याकडे 100 रुपये. हे घ्या 100 रुपये. तर म्या म्हणते एवढ्या सकाळी तुम्हाला 100 रुपयाची गरज लागली कशाला? अहो, एक अन्नाचा कण सुद्धा नाहीये घरात. हा, रात्र कशी काढली आम्हालाच ठाऊक. निदान ह्या 100 रुपयात तांदूळ तर येतील हो. तेवढाच आधार होईल आम्हाला. अहो वहिनी, मग रात्रीच नाही का यायचं? असं काय फरक समजतं तुम्ही मला? तुम्ही एक काम करा, आताच्या आता जा आणि आम्रपालीला पाठवून द्या. मी घरातलं धान्य तुम्हाला देते आता. बरोबर. नको नको, तुम्ही 100 रुपये दिले तेवढेच मोठे उपकार झाले. मुलांचा डबा करायचाय, मी येते. प्रभू, आतापर्यंत एक समस्या होती, आता माझ्या समोर 2 घरच्या 2 समस्या आहेत. एक म्हणजे सरूबाईच्या नवऱ्याचं डोकं ठिकाणावर आणायचं, आणि दुसरी म्हणजे सत्यशीलाची अडचण दूर करायची. प्रभू, पहिल्यांदा आम्ही कोणची अडचण दूर करू? जे तुम्हाला व्यवस्थित वाटेल आणि जे सरळ सुटण्याजोगे आहे ते. मग ठीक आहे, पहिल्यांदा सरूबाईच्या नवऱ्याला धडा शिकवतो. जय श्रीराम, जय श्रीराम. वहिनी, आणखीन काही अडचण आहे का तुमची? तसं असेल तर सांगा. अहो नाही नाही सरुवहिनी, तुम्ही म्हणत होतात ना तुमच्या नंदेचा कोणी मुलगा आहे म्हणून. अगं बाई, विसरलीच मी. हा, तुमच्या त्या भावानी ना अक्षरशः माझं डोकं ना सगळं पिळून सोडलेलं आहे. खरंच आत्ताच फोन लावून विचारते मी माझ्या नंदेला. बरं. हॅलो, हा मी सरू बोलते शिंदे चाळीतून. कशा? हा हा, मी बरी आहे. दादांची तब्येत बरी आहे. त्यांना काय झालंय? अहो काय करू, आलिया भोगाशी असावे सादर. बरं ते जाऊ द्या. मी काय म्हणते, ऐका, उत्तमला मुलगी बघत होतात ना? हो, आमच्या शिंदे चाळीमध्ये एक मुलगी आहे. हो, खूप सुंदर आणि गोड मुलगी आहे. हा, यंदा 12वीची परीक्षा देते. हो. नाही हो, मुलीचा बाप आहे ना दुबईला असतो. नाही, गेली 2-3 वर्ष आलेला नाही. आई, अरे बापरे, तिची आई तर इतकी गरीब आणि प्रेमळ आहे म्हणून सांगू तुम्हाला. पण ते लोक खूप गरीब आहेत. ठीक आहे. कधी येत आहे? हा ठीक आहे, मग मी त्यांना तसं कळू. हा ठीक आहे. हा, ठेवा. ऐका दाजी, ऐका दाजी, अरे ऐका दाजी बा, ऐका आवाज सुरे का माझा? ऐका दाजी बा, ऐका दाजी. सिटी मारण्यासारखं गाणं होतं, पण सिटी कोण कोण आहे रे? सिटी मारतो, पितांबर रस्त्यानं चालय, सिटी वाजवत आहे. अजिबात सिटी वाजवायची नाही. चिंता काढला कानाला. मी जास्त प्यालो का? बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.